लातूर शहरात मागील काही दिवसापासून खुनाच्या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे असल्याचं चित्र समोर येत आहे. दिवसांदिवस शहरात गुन्हेगारी वाढत चालली असून पोलिसांचा वचक कमी झाल्याची चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे. अशातच लातूर शहरात पुन्हा एकदा मित्रानेच मित्राचा भर रस्त्यात खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हा नेहमी गजबजलेला परिसर रात्री सुमारे 11च्या सुमारास या ठिकाणी थरारक घटना घडली. जुनी कुरापत, जुना वाद उपळून आला आणि शानतच त्याचं रूपांतर थेट हत्येत झालं. एका तरुणावर त्याच्याच मित्राने धारदार चाकूना सपासप वार करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे प्रज्वल उर्फ गोट्या संजय मस्के असं आहे. वय अवघं 21 वर्ष. व्यवसायाने मजूर असलेला प्रज्वल बौद्धनगर परिसरात राहत होता. घटनेच्या वेळी तो आपला चुलत भाऊ आतिश मस्के याच्या सोबत आंबेडकर चौकातील लाईफलाईन हॉस्पिटल समोर थांबलेला होता. त्याच वेळी ओळखीचे गणेश सुरेश गायकवाड आणि भीमा सूर्यवंशी हे दोघे तिथे आले. गणेश गायकवाड यांनी मोठ्याने आवाज देत प्रज्वलला जवळ बोलवलं. प्रज्वल त्याच्याकडे जाताच जुन्या वादाला तोंड फुटला. आधी शाब्दिक वाद झाला, त्यानंतर शिवीगाळ सुरू झाली. याच दरम्यान तू लई दिवसापासून माझ्या डोक्यात बसलाय, आज तुझा कायमचा बंदोबस्त करतो अशी धमकी देत गणेश गायकवाड यांनी आपल्या कमरेला असलेला धारदार चाकू बाहेर काढला आणि थेट प्रज्वलवर हल्ला केला. छातीत, बरगडीत, पोटात, मानेवर एकामागे एक सपासप वार करण्यात आले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे प्रज्वल वर जागेवरच कोसळला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रज्वलची अवस्था पाहून घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. इतकं करूनही आरोपी थांबले नाहीत. गोट्याची विकेट पाडली, पळा असं म्हणत दोघेही घटनास्थळावरून फरार झाले. घटना घडली तेव्हा लातूर शहरातील विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित देशमुख हे प्रचार सभा आटपून आपल्या मूळ गावी बाभूळ गावाकडे निघाले होते. योगायोगाने ते घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या समोर ही संपूर्ण परिस्थिती होती. त्यांनी तात्काळ पोलिसांना सूचना दिल्या आणि जखमी प्रज्वलला तातडीनं उपचार मिळावा म्हणून हॉस्पिटलला हलवण्यात आला. प्रज्वलला त्यांच्या मित्रांनी रिक्षातून लातूरच्या स्वरूप रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर उपचारा दरम्यान प्रज्वलचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं आहे. या घटनेनंतर लातूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ला करणारे दोन्ही आरोपी नशेत असल्याची शक्यता आहे. रात्री 2च्या सुमारास पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. हा प्रकार दोन्ही एकदा लातूर शहरातील वाढत्या गुन्हेगारीवरील गंभीर प्रश्न उपस्थित करतो. भर रस्त्यात गजबजलेल्या चौकात अशी हत्या होते आणि गुन्हेगारांना कोणतीही भीती वाटत नाही. नागरिकांची एकच मागणी आहे, पोलिसांनी कठोर कारवाई यांच्यावर करावी अशी मागणी केली जात आहे. जुना वाद, दारूचं व्यसन, चाकू हातात घेतल्यानंतर क्षणात घेतलेला निर्णय एका तरुणाचा जीव घेऊन गेला. लातूर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासन आता भूमिका घेत आहे. सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की एका आमदाराच्या समोर अशा घटना घडत असेल तर सामान्य नागरिकांचं काय असा प्रश्न विचारला जात आहे. तर मंडळी, या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी होऊ दे चर्चा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.